मला सांगा, तुमच्या घरात राणी माडिक कोण आहे? ठीक आहे, ही माझी सुनबाई. अच्छा, तुम्हीच आहात का? आता काय केलंस ग तू? मी काहीच नाही केलं. अगं मग पोलीस का आलेत? चिडायचं काही कारण नाही. आम्ही यांचं कौतुक करायला आलोय. कौतुक कशासाठी? अहो, जीवाची बाजी लावून यांनी एक धाडसी काम केलंय. यांनी 3 करोडचा अवैध माल पकडून दिलाय. काय? लोकांनी असंच जागरूक राहून गुन्हेगारांना पकडून दिलं पाहिजे. म्हणून यांना बक्षीस दिलं जाणार आहे. अरे वा राणी, बघितलं सिंद्रा, राणी म्हणाली होती ना काहीतरी मार्ग निघेल, आणि तसंच घडलं. हो बाबा. बासा, एवढं खुश व्हायची आणि कौतुक करायची काही गरज नाहीये. त्या 5-50 हजारांनी काही होणार नाही आपलं. अहो 5-50 हजार नाही, 3 लाखाचं बक्षीस मिळवलं यांनी. आबा, अहो म्हणजे आता आपली 7 लाखाची अमाऊंट कंप्लीट झाली. हो, तुम्ही दोघांनी करून दाखवलं. साहेब, तुम्ही खूप उपकार केलेत आमच्यावर. आम्ही आता खूप मोठ्या संकटात अडकलो होतो आणि त्याच वेळी तुम्ही हे बक्षीस घेऊन आलात. अगदी देवासारखे धावून आलात असं वाटतंय. थँक्यू. आमचे आभार नका मानू ताई. हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. तुम्ही जी हिंमत दाखवली त्याचा गौरव म्हणून हे बक्षीस तुम्हाला दिलं गेलंय. समाजात जर काय चुकीचं घडत असेल तर असेच उभे राहा. हे घ्या तुमच्या बक्षिसाची रक्कम. इथे एक सही करा. ठीक आहे, येतो आम्ही. या. आपण ही ऑपरेशनसाठी लागणारे उरलेले 3 लाख रुपये तुम्ही पाठीशी होतात म्हणून हे सगळं घडून आलं. पाया पडते आपण. असू दे, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच ग. खूप मोठी कामगिरी केलीस तू. तू गाडीतला माल बघितलं हे आम्हाला कळलंय. आता थांबा गाडी. थांबणार. मी एकटीने नाही आबा. इंद्रजित सर सोबत होते म्हणून हे सगळं झालं. मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे राणी. असो, आपल्याला हवं होतं ते महत्वाचं काम झालंय. आपण आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशांनी आपल्या आबांचं ऑपरेशन करणार होता. हे बघा, तुमचं ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे. मग ते माझ्या पैशाने असो किंवा इंदिरा राणीने कमवलेल्या पैशाने. हा, त्याचं कौतुकच आहे आम्हा दोघांना. हो ना उर्मिला? हो ना. पण उर्मिला, यांचा आपल्यावर विश्वासच नाहीये. आय होप तुमचं मत कधीतरी बदलेल. चल उर्मिला. थांबा. एक मिनिट थांबा. तुम्ही जाण्याआधी मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आलेच.
हे पैसे याची आम्हाला तेव्हाही गरज नव्हती आणि आत्ताही नाही. हे बघ तू खूप चुकीचं वागतेस. कसं आहे विक्रांत, आम्ही काय चुकीचं करतोय काय बरोबर करतोय हे जाणून घेण्यासाठी आम्हाला तुझ्या व्हॅलिडेशनची गरज नाही. आणि तू हे पैसे आम्हाला का देत होतास ना, तुझं इंटेन्शन पण आम्हाला माहिती आहे. इंदिरा, मालती, 7 दिवसात 7 लाख जमा करायचे होते. आता 7 लाख जमा झालेत. त्यामुळे तुम्ही न बोललेलंच बरं. आम्ही आमच्या माणसांसाठी कायमच उभे राहणार आहोत, पण तुमच्यासारख्या फक्त स्वार्थापोटी नाती जपणाऱ्या माणसांची आम्हाला काहीच गरज नाही. आणि काय ना, परिस्थिती कशीही असली तरी कधी समोरच्याला अंडर एस्टिमेट करू नकोस. हे पैसे तुमचे आहेत. तुम्ही आम्हाला उपकार म्हणून देताय, आम्हाला मदत करताय असं म्हणून मालती मॅडमला देत होतात ना. पण एक गोष्ट विसरलात तुम्ही, हे पैसे खरं तर आबांचेच आहेत, जे तुम्ही आमच्याकडून लुबाडलेत, फसवून घेतलेत. पण फार दिवस हे चालणार नाही. माझ्या परीक्षेचा फक्त रिझल्ट लागू द्या, मग तुम्ही आमच्याकडून जे काय फसवून घेतलेत ना, ते सगळं मी हक्कानं न्यायानं परत मिळवणार आहे. आणि हा शब्द आहे माझा, कारण राणी जे बोलते ते करून दाखवते. असं करणं तिची सवय नाही, स्वभाव आहे. ए, इतकं बोलायची गरज नव्हती. विक्रांत चांगल्या मनानेच करत होता. आई, तो विक्रांत कसा आहे ना तुला अजून कळालेला नाहीये. लवकरच त्याचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल. इंद्रजित सर बरोबर बोलतात मालती मॅडम. विक्रांत सर आपल्या बरोबर कसे वागलेत हे विसरून चालणार नाही आपल्याला. पैसे काय कमवलेस तोगस त्याचा माच करू नकोस, कळलं? हो नाही मालती मॅडम, मी तसं कधीच वागले नाही. माझे पाय कायम जमिनीवरतीच राहिलेत. आणि मगाशी मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते